श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्षातील पहिल्या सणाची माहिती पाहणार आहोत आपण, मकर संक्रांतीची. नवीन वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. हा सण हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी तिळगुळ देऊन नात्यातील प्रेम घट्ट करण्याची प्रथा आजही लोकांमध्ये आनंदाने पाळतात. संक्रांतीला पतंग उडले जातात. रामाचा वौसा मंदिरात जाऊन करतात. त्यामुळे या दिवसाची सगळेजण वाट आतुरतेने पाहत असतात. मकर संक्रांती नेमकी कोणत्या तारखेला आहे हे आपण आज पाहणार आहोत. मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. हा ज्योतिषी दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो. और संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशी संक्रमण करतो. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. त्यामुळे या दिवसाचे ज्योतिष्य महत्त्व देखील अधिक आहे. त्याचप्रमाणे हा सण संपूर्ण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो. वर्षातील पहिला सण असून तो वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने पार पडतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत बोलतात. तिळगुळ वाटण्याची पद्धत आहे. या दिवशी सूर्यनारायणाची देखील पूजा केली जाते. महिला सुगडाची पूजा करतात, मंदिरात जातात. या वर्षाची संक्रांत 14 जानेवारी 2026 म्हणजे शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाल 14 जानेवारी 2026 रोजी 3:06 पासून 6:20 पर्यंत आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालव करणावर होत असल्याने वाहक असून उपवान घोडा आहे. तिनं पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयानं कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केलेला आहे, म्हणजे मोती धारण केलेला आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फल. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जिथून आली आहे तिथल्या जनतेला सुख प्राप्त होईल. आता पर्वकाल. दान द्यायचं, नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती तुम्ही दान करू शकतात. संक्रांतीच्या दिवशी वर्ज्य करायचे काम: दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धारा काढणे व इत्यादी कामाविषयी करू नये महिलांनी. सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.